अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय। नरसिंह भगवान की जय। परम पूज्य सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। ब्रज रज लगे मस्तक पर मुक्ति मुक्त हो जाओ। दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर क्षेत्राची कंठी धडके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना मूर्ती। जय देव जय देव लैत गजद भरा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळगा मुकुटा शोभत भरा ऋणजुळते लोंभोरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय लंबोदर पीतांबर पैवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा अठवाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे मन अमे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव खाली लोडांगणामध्ये चरण डोळान पाहिन ऋण तुझे प्रेमी आलिंगन आनंद गोदन भागवाणी म्हणे। तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव सर्व काही हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय। नरसिंह भगवान की जय। परम पूज्य सिद्ध योगी गोदावरी माता की जय। हेलो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे ओ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे अलख 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 निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे। सर्वांनी वरती हात करून टाळी वाजवून भजन म्हणा। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हरे 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन
अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हरि ओ अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हरि ओ अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन ओ रक्ष जालंधर चरबडाग अडबंधकारी ब्रह्मचंद्र औरंगी गिरेवान भरतरे सौज्ञा अलग निरंजन आदेश प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग नमन करीत असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं शुचिः शीलः समदक्ष सप्रतापे जितेन्द्रियं तं गोविन्दगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज की परम पूज्य ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरी महाराज की सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज की जय। या ठिकाणी आपल्या कथेला आपण काल ज्या ठिकाणी विश्रांती घेतली होती ती म्हणजे आपण मच्छिंद्रनाथाला तपश्चर्याला बसल्यानंतर आपली कथा काल त्या ठिकाणी विश्राम घेतलेला होता आणि मच्छिंद्रनाथाचं तप सुरू आहे। परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये जसं काल आपण बघितलं की मत्स्य कच्छ वराह अवतार आणि त्यापासून पुढं मच्छिंद्रनाथापर्यंत आपण आलो, तसं हेच होत असताना हे अवतार होत असताना इकडे दत्तप्रभूंचा देखील अवतार त्या ठिकाणी झालेला आहे आणि या शिव आणि दत्तप्रभू यांच्या दोघांचं एकत्रीकरण मच्छिंद्रनाथाच्या तपश्चर्येनंतर होणार आहे। म्हणून आपण काल मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येपर्यंत आपली कथा त्या ठिकाणी आलेली आहे आणि आज आपल्याला ज्या नाथपंथांचे गुरु ज्यांनी संपूर्ण नाथपंथाला दीक्षा दिली, नाथपंथ ज्यांच्या गुरु स्थानी असलेले दत्तप्रभू आणि त्यांचा आपल्याला या ठिकाणी इतिहास जन्म इतिहास आपल्याला बघायचा आहे। जसं शिव आणि पार्वतीला नारद महर्षींनी सांगितलं आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या मच्छ्याच्या गर्भामध्ये असताना उपदेश केला, त्याचप्रमाणे नारद महर्षी भजन करीत करीत परत शिव आणि पार्वती यांच्याकडे गेले आणि पार्वती मातेला सांगितलं, मी भ्रमण करीत असताना मृत्यूलोकामध्ये एक अनुसूया नावाची एक महान पतिव्रता आहे आणि ती एक अशी महान पतिव्रता आहे की तिच्या एवढंच त्या पतिव्रतेचं सामर्थ्यावर तिनं देवावर सुद्धा सत्ता गाजवितलंय।
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अशी ती पतिव्रता अनुसया आणि तिचं या जगामध्ये फार महत्व आहे. आणि असं सांगून नारद महर्षी निघून गेले. आणि पार्वती मातेला ईर्ष्या निर्माण झाली का आमच्यापेक्षाही कोणीतरी पतिव्रता या विश्वामध्ये आहे. आणि त्या अनुसयेचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी शिवाकडं पार्वती मातेनं सांगितलं की तुम्ही काही करा, परंतु त्या अनुसयेचं पातिव्रत्य हरण करावं लागेल. असंच परत वैकुंठामध्ये गेले आणि लक्ष्मीला सुद्धा तसंच सांगितलं. आणि लक्ष्मीने सुद्धा भगवान विष्णूला सांगितलं काही करा, परंतु त्या अनुसयेचं पातिव्रत्य भंग होईल असं काहीतरी तुम्हाला करावं लागेल. तिथून निघाल्यानंतर परत ब्रह्मदेवाकडे गेले आणि सावित्रीला सुद्धा तेच सांगितलं. आणि तिन्ही ठिकाणी तिन्ही देवांच्या घरी सांगून नारद महर्षी निघून गेले. या देवमातांनी शेवटी देवांना सांगितलं तुम्ही काही करा, परंतु अनुसयेचं पातिव्रत्य हरण करा. कारण या विश्वामध्ये ईर्ष्या ही देवामध्ये सुद्धा होती. माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नको. त्यामुळे या देवमातांना सुद्धा अनुसयेबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. आणि त्या अनुसयेचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी त्यांनी तिन्ही देवांना सांगितलं. आणि आता घरची आज्ञा म्हणल्यानंतर ऐकावंच लागतं. देव जरी असले तरी शेवटी देवांना सुद्धा ऐकावंच लागलं. आणि ते तिन्ही देव अनुसयेचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी स्वर्गातून निघालेले आहेत. आणि तिघांची भेट झाली. आणि आता यावर काय उपाय करायचा, कसं अनुसयेचं पातिव्रत्य हरण करायचं, तर त्यांनी विचार केला आता हे अशक्य आहे, परंतु आता आपल्याला करावं तर लागेल. म्हणून त्या ठिकाणी तिन्ही देवांनी साधूंचे वेश घेतले. आणि साधूंचे वेश घेऊन अत्री अनुसयाच्या आश्रमासमोर येऊन हजर झाले. आणि दुपारची वेळ होती. त्या दुपारच्या वेळेला हे तीनही साधूंचे अवतार घेतलेले देव त्या ठिकाणी भिक्षान देही मा म्हणून त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे. आणि आवाज दिल्यानंतर अनुसया मातेनं त्या आश्रमातून बाहेर आलेले आहेत. अत्री महर्षी त्या ठिकाणी ध्यानासाठी बाहेर गेलेले आहेत. आणि अशा वेळेला हे तीन साधू दुपारच्या वेळेला अतिथी म्हणून आलेले आहेत. दुपारच्या वेळेला अतिथीला भोजन देणं हे गृहस्थीचं कर्तव्य असतं. आपल्या इथं जरी दुपारच्या वेळी कुणी अतिथी आला तर विनमुख कधीच पाठवू नका. आणि विनमुख जाय अतिथी घेऊन जाय सत्वाची, संपूर्ण सत्व घेऊन तो अतिथी जात असतो. म्हणून आपल्याला जरी अतिथी आला असेल तर आपण पाणी का होईना परंतु त्या अतिथीला द्यावं, हे गृहस्थीचं कर्तव्य आहे. म्हणून त्या अनुसया मातेनं त्यांचं स्वागत केलं आणि विचारलं ऋषीवर आपल्याला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्हाला भोजनाची वेळ झालेली आहे, आम्हाला या ठिकाणी भोजन, इच्छा भोजन मागितलं. आणि त्या ठिकाणी मातेनं सुद्धा देण्याचं कबूल केलं. आता इच्छा भोजन न द्यावं तर पातिव्रत्य हरण होतं. परंतु देवांनी सुद्धा आता देव सुद्धा काहीतरी करून फक्त या मातेनं भोजन देऊ नये यासाठी उपाय शोधला. त्यांनी सांगितलं भोजन आम्हाला पाहिजे परंतु नग्न भोजन आम्हाला वाढलं पाहिजे. आता त्याचे दोन अर्थ होतात. न अग्न म्हणजे ज्याला अग्नी दिलेला नाही, ज्याचा अग्नीशी संपर्क आलेला नाही असं. आणि दुसरं नग्न म्हणजे अंगावर वस्त्र नसताना. आता हे दोन अर्थ आहे. परंतु या दोन्ही अर्थाला अनुसरून मातेनं सांगितलं काही हरकत नाही, मी तुम्हाला इच्छा भोजन देते. आणि आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी अत्री ऋषींच्या पायाचं तीर्थ त्या आश्रमामध्ये ठेवलेलं होतं. कारण पतिव्रता होती अनुसया. दररोज पतीचे पाय धुवून पाणी प्राशन करणारी पतिव्रता होती. पतिव्रता म्हणजे पतीच्या मताला अनुसरून वागणारी म्हणजे पतिव्रता. अशा त्या अनुसयेनं त्या अत्री ऋषींच्या पायांचं तीर्थ त्या ठिकाणी आणलं आणि त्या तिन्ही ऋषीच्या अंगावर टाकल्याबरोबर तिन्ही ऋषी बालरूपामध्ये त्या ठिकाणी
प्रगट झाले आणि या 3 बाळांना त्या ठिकाणी मातेनं पाळण्यामध्ये घातलेलं आहे. काळे पाटील पाळणा आणा ना. आणि त्या 3ही बालक त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर मातेनं मग त्यांना त्यांच्या इच्छा भोजनाप्रमाणे दूध पाजलं आणि दूध पाजल्यानंतर त्यांना त्या पाळण्यामध्ये झोपू घातलेलं आहे आणि सांगितलं आणि झोका द्यायला लागली ती माता. शिवाला सांगितलं, शिवा तू या सृष्टीचा संहार करता करता तू थकला आहे. त्या झोक्यामध्ये घालून त्या बाळाला झोका देऊ लागली आणि सांगू लागले, आता विश्रांती घे शिवा. विष्णूला सांगितलं, या सृष्टीचा पालन करून करून तू थकला, आता तू विश्रांती घे. ब्रह्मदेवाला सांगितलं, तू या सृष्टीची निर्मिती करून करून थकलाय, तू आता या ठिकाणी विश्रांती घे. आणि त्या 3ही बालकांना त्या ठिकाणी त्या पाळण्यामध्ये घालून त्या मातेने झोका दिलेला आहे. आणि झोका दिल्यानंतर इकडं नारद महर्षी परत या लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्रीकडे गेलेलं आहे आणि विचारलं, काय झालं, तुमच्या पती गेले का? त्या अनुसयेचं पातिव्रत्य हरण करायचं तुम्ही सांगितलं होतं, त्यांनी केलं का? त्यावेळी त्यांनी सांगितलं, अहो कशाचं काय, जसे गेले ते तसे परत आलेच नाही, तुम्ही तरी शोध करून या. म्हणून नारद महर्षीने आले आणि सांगितलं. परत गेल्यानंतर सांगितलं, अहो त्या 3ही देवांना त्या अनुसयेनं लहान बाळ बनवलेलं आहे आणि लहान बाळ बनवून त्या अनुसयेनं त्यांना पाळण्यात घातलेलं आणि तिला त्या पाळण्यामध्ये घालून त्या 3ही बाळांना झोका देते. हे सांगितल्यानंतर त्या मात्यांना सुद्धा थोडं दुःख झालं, आश्चर्य वाटलं आणि आता करायचं काय? नारद महर्षीला विचारलं, यावर उपाय काय? आता आम्ही काय केलं पाहिजे? असं विचारल्यानंतर नारद महर्षीने सांगितलं, तुम्ही जा अनुसयेची माफी मागा, अनुसयेकडून तुमचे पती परत घेऊन या. आणि या 3ही माता त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी ते बघितलं. त्या पाळण्यामध्ये 3ही बालक त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि त्या 3 बालकांना पाहिल्यानंतर त्यांनी अनुसयेला विचारलं, नारळ ठेवा. त्या 3 बालकांना पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं अनुसयेला, अनुसये तुझं पातिव्रत्य फार मोठं आहे, तुझ्या पातिव्रत्यापुढे आमचं जे ते काही गर्व होता तो गर्व हरण झालेला आहे. परंतु आता असं कर, आमचे पती आम्हाला परत दे. त्या अनुसये मातेने सांगितलं, मी काय तुमच्या पतीला बांधून ठेवलेलं नाही, पाळण्यामध्ये झोपलेले आहे, तुमचे तुमचे ज्याचे त्याचे आहे त्याने ओळखून घेऊन जा. आता हे 3ही देव सारखे लहान बाल रूपामध्ये 3ही माता त्या ठिकाणी गेल्या आणि त्या बघितलं त्या पाळण्यामध्ये, तर ते 3 बालक त्यांचे त्यांना ओळखू येईना, कोण शिव, कोण विष्णू आणि कोण ब्रह्मदेव. आणि असं झाल्यानंतर त्या अनुसयेला सांगितलं, आम्ही यांना ओळखू शकत नाही, परंतु तू आता काहीतरी आमची उपाय करून आम्हाला आमचे पती परत दे. आणि त्या ठिकाणी अनुसये मातेने सांगितलं, ठीक आहे, तुमचे पती मी तुम्हाला परत देते. आणि परत त्या अतिऋषीच्या पायाचं तीर्थ त्या ठिकाणी आणलं आणि तीर्थ आणून त्या बालकावर शिंपल्याबरोबर ते 3ही बालक परत देवरूपामध्ये प्रगट झाले. आणि 3ही देव प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी माते अनुसयेने त्यांना विनंती केली, तुम्ही जे काही या ठिकाणी आलात, परंतु मला तुम्ही प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी द्या. म्हणून ते 3ही देव त्या ठिकाणी
एकत्रित होऊन त्यांनी एक अवतार घेतला आणि तो दत्त अवतार दिन शिरे सा दिन शिरे सात रे साहात रे साहात दया माझे दंडवत दया माझे दंडवत आके जोडी पुढे स्वान आके जोडी पुढे स्वान काठी डोळे पुढे श्वान काठी डोळे पुढे श्वान हे नित्य जाळ बीज स्नान नित्य जाळ बीज स्नान आके जोडी पुढे स्वान आके जोडी पुढे स्वान काठी डोळे पुढे श्वान काठी डोळे पुढे श्वान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या 3 शिरे 6 हात या असा अवतारामध्ये त्या ठिकाणी तिने देवांनी एकत्रीकरण करून अनुसया मातेला दर्शन दिलं आणि अनुसया मातेला दर्शन दिल्यानंतर मातेनं सांगितलं, भगवंता मला मुलबाळ नाही. आत्री आणि अनुसयाच्या पोटी मुलबाळ नव्हतं, परंतु माझी अशी इच्छा आहे की तिन्ही देवांनी माझ्या पोटी अवतार घ्यावा. आता तुम्ही आलात, बाळ रूपामध्ये आलात आणि परत चाललात, परंतु माझी एक इच्छा आहे तेवढी तुम्ही पूर्ण करा. आणि तिन्ही देवांनी या ठिकाणी माझ्या उदरी अवतार घ्यावा म्हणून त्या अनुसयेनं देवांकडे मागणी केली आणि देवांनी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितलं. तथास्तु म्हटले आणि 3 देव आणि माता त्या ठिकाणावर निघून गेल्या. आता हा एक दत्त जन्माचा प्रसंग आहे. हे 3 शिरे हा त्या मातेला त्या ठिकाणी दर्शन देण्यासाठी घेतलेला अवतार आहे. हा जो अवतार होता हा विश्वरूप जो आहे भगवंताचं ते दाखवण्यासाठी हा अवतार भगवंताने घेतला आणि मातेला 3 शिरे 6 हात असा 3 देवांचा एकत्रीकरण करून त्या ठिकाणी दाखवलं. आणि यानंतर जे काही भगवंतानं आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादाच्या फलद्रूप झाला आणि पुढे आत्री आणि अनुसयेच्या पोटी शिवांनी अवतार घेतला आणि दुर्वास ऋषी म्हणून त्या ठिकाणी दुर्वासांचा जन्म झाला. दुर्वास ऋषी हे आत्री आणि अनुसयेचे शिवरूप असे शिव अंश म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले. आणि त्यानंतर भगवान विष्णू अवतार घेण्याच्या आता वेळ त्या ठिकाणी आलेली होती की जे मानव देहामध्ये दत्तप्रभू अवतार घेणार होते की जो मानव देह घेऊन या जगाचं कल्याण त्यांनी केलं. मानव रूपामध्ये दत्तप्रभू अवतार घेणार आणि ती वेळ जवळ आली होती आणि दुसऱ्या मुलाचा जन्म म्हणजे विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार त्या ठिकाणी घेणार आणि त्या अनुसयेच्या पोटी दत्तप्रभूंनी जन्म घेतला. भगवान विष्णूने दत्तप्रभूंनी म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घेतला आणि मानव रूपामध्ये त्या ठिकाणी आणि तिसरा जो ब्रह्मदेवाचा अंश म्हणून चंद्राने जन्म घेतला. या 3 देवांनी अशा 3 रूपामध्ये मानव देहामध्ये अनुसयेच्या पोटी जन्म घेतला आणि पुढे हेच दत्तप्रभू शिवाची तपश्चर्या करून पुढे
या नाथ संप्रदायाचे गुरु म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली. आता या ठिकाणी दत्त जन्माचा पाळणा होईल. मुखाने गात बैसले जाऊन देव समेत बैसले जाऊन देव समेत बैसले जाऊन देव समेत अणुसुईचे गुण वर्णित जो बाळा जोरे जो अणुसयेचे गुण वर्णित जो बाळा जोरे जो अणुसयेचे गुण वर्णित जो बाळा जोरे जो अणुसयेची ऐकून कीर्ती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती सावित्री लक्ष्मी आदी पार्वती सावित्री लक्ष्मी आदी पार्वती विचार करिता फुले चित्ती विचार करिता आपुल्या चित्ती बसर वाटला त्याची प्रती जो बाळा जोरे वसरवादीचा आपुल्या प्रती जो बाळा जोरे जो जो वसरवाळीची आपुल्या प्रती जो बाळा जोरे जो जो तेव्हा तिघींनी विचार केला देवाच्या जवळ हात धरला. देवाच्या जवळ हट्ट धरेला देवाच्या जवळ हट्टच केला जावे आता तुम्ही मृत्यू लोकाला हवे आता तुम्ही मृत्यू लोकाला हवे आता तुम्ही मृत्यू लोकाला हवे आता तुम्ही मृत्यू लोकाला अणुसयेचे सत्व घेण्याला जोरे जो अणुसयेचे सत्व घेण्याला जो बाळा जोरे जो जो अणुसयेचे सत्व घेण्याला जो बाळा जोरे जो जो देवाने विचार केला निघाले तेव्हा मृत्यू लोकाला निघाले तेव्हा मृत्यू लोकाला निघाले तेव्हा मृत्यू लोकाला अतिथी वेश धारण केला अतिथी वेश धारण केला अतिथी वेश धारण केला अणुसयेच्या आले ते दारा जो बाळा जोरे जो अणुसयेच्या आले ते द्वारा जो बाळा जोरे जो जो आले ते द्वारा जो बाळा जोरे जो हाक मारली तेव्हा ते गांडी भिक्षा आणावी माय म्हणून दीक्षा नावे माय भगवती दीक्षा नावे माय भगवती पडताय शब्द अणुसेच्या कानी पडताय शब्द अनुसय ठिकाणी आली बाहेर भिक्षा घेऊन जो बाळा जोरे जो आली बाहेर भिक्षा घेऊन जो बाळा जोरे जो भिक्षा घेईनात तिघेही जण अणुसुयेशी बोलती जाण अनुसयेशी बोलती जाण अनुसयेशी बोलती जाण लग्न होऊनी घाला भोजन गवोनी घाल भोजन नाहीतरी जातो सत्व घेऊन जो बाळा जोरे सर्वांनी ओवाळी टाकायची जातो सत्व घेऊन पाण्यामध्ये ओवाळी टाका काहीतरी नाहीतर जातो सर्व घेऊन जो बाळा जोरे जो जो अणुसुयेने जाणून वेळ पाहुणी ऐसा समय काळ पाहुणे ऐसा सदैव काळ पाहुणे ऐसा समय काळ पतीचे ध्यान केले तात्काळ पतीचे ध्यान केले तात्काळ तिने देवासी केलं या बाळ जो बाळा जोरे तिने देवासी केलं या बाळ जो बाळा जोरे जो तिने देवासी केलं हे बाळ जो बाळा जोरे जो ब्रह्मदेव आणि विष्णू महेश सत्पान केले तिने देवास तर्पाने केले तिने देवास तर्पाने केले तिने देवास कळाली वार्ता त्यांच्या श्रियास कळाली वार्ता त्यांच्या स्त्रियास धावत आल्या मृत्यू लोकास जो बाळा जोरे जो धावत आल्या मृत्यू लोकात जो बाळा जोरे जो धावत आल्या मृत्यू लोकात जो बाळा जोरे जो धावत आल्या मृत्यू लोकाशी काय बोलल्या त्यानुसयेसी काय बोलले त्या अनुसयेसी काय बोलले त्या अनुसयेसी त्या विपत्ती आता आमचे अम्मासी या विपत्ती आता आमचे अम्मासी अणुसोयेच्या लागल्या चरणाशी तो बाळा जोरे जो अनुसयेच्या लागल्या चपाती जो बाळा जोरे जो अनुसयेच्या लागल्या चपाती जो बाळा जोरे जो तिन्ही देव बाळ दाविले त्यांना त्यांचा पती त्यांना ओळखू येईना त्यांचा पती त्यांना ओळखून येईना त्यांचा पती त्यांना ओळखून येईना अणुसोयेच्या लागती
चरणा जो बाळा दोरे दो हे अनुसयेच्या लागती चरणा जो बाळा दोरे दो अनुसयेच्या लागती चरणा जो बाळा दोरे दो म्हणे स्वामीजीची मुभा तुम्हाला विसरू नका तुम्ही पती सेवेला विसरू नका तुम्ही पती सेवेला विसरू नका तुम्ही पती सेवेला येईल देव तुमच्या पोटाला येईल देव तुमच्या पोटाला अनुसयेचा पाळणा गाईला जो बाळा दोरे दो अनुसयेचा पाळणा गाईला जो बाळा दोरे दो अनुसयेचा पाळणा गाईला जो बाळा दोरे दो हलवा ग सयान हलवा ग सयानो हलवा ग सख्यान हलवा ग सयानो सोडुल्याचा पाळणा ग सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा ग सोडुल्याचा पाळणा हलवा ग मटणीनो हलवा ग बहिणीनो हलवा ग सख्यान हलवा ग सयानो सोडुल्याचा पाळणा ग सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा सोडुल्याचा पाळणा धोका दे धोका दे धोका दे धोका दे बाळाला धोका दे धोका दे धोका दे धोका दे बाळाला लाडक्या बाळाला माझ्या जाणवल्या बाळाला लडक्या बाळाला माझ्या तानुल्या बाळाला लडक्या बाळाला माझ्या तानुल्या बाळाला अवधूत गजेंद्र श्री गुरुदेव आणि दत्तप्रभू पुढे तपस्या करून त्या ठिकाणी साधना केलेली आहे दत्तप्रभू. आणि आता ही जी वेळ आहे, आपण काल जी आपली कथेनं विश्राम घेतला होता त्या ठिकाणी परत कथा आपण आणणार आहोत. मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या 12 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी शिव आणि दत्तप्रभू त्या ठिकाणावरून जात असताना त्यांनी बघितलं त्या झाडाखाली एक बालक बसलेला आहे आणि तो तपश्चर्या करतोय. म्हणून शिवानी दत्तप्रभूला सांगितलं, तुम्ही जाऊन बघा कोण बालक आहे आणि त्याची चौकशी करा. त्या ठिकाणी दत्तप्रभू पुढे आले आणि त्यांनी त्या मच्छिंद्रनाथाला हाक मारली, बाळा. आणि अशी हाक मारल्यानंतर अत्यंत कृष्ट झालेलं शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही. 12 वर्ष मच्छिंद्रनाथानं तपश्चर्या केलेली आहे. संपूर्ण शरीरामध्ये फक्त हाडं शिल्लक राहिलेले आहे आणि अशा अवस्थेमध्ये समोर सद्गुरूने हाक मारली, बाळा म्हणून. 12 वर्ष झाले या ठिकाणी कुणीही आलं नाही, कुणीही मला हाक मारली नाही. आणि आज या ठिकाणी मला कुणी हाक मारली म्हणून मग त्या कष्टानं त्या मच्छिंद्रनाथाने डोळे उघडले आणि समोर बघतोय तर दत्तप्रभू, साक्षात दत्तप्रभू समोर उभे आहेत आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा मच्छिंद्रनाथाच्या येऊ लागल्या. मच्छिंद्रनाथानं दत्तप्रभूकडे बघितलं आणि सांगितलं, गुरुदेव, का इतक्या दिवस माझी उपेक्षा केली, का मला इतक्या दिवस तुम्ही मला उपेक्षित ठेवलं. दत्तप्रभूंनी सांगितलं, नाही, योग्य वेळ आल्याशिवाय, तुझी तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय सद्गुरूची भेट होत नाही. सद्गुरूची भेट होणं एवढं सोपं नाही. माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी तपश्चर्या असावी लागते. त्या तपश्चर्येशिवाय सद्गुरू भेटत नाही. दुःख म्हणे नाही चालत तातडी, दुःख म्हणे नाही चालत तातडी, म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी. प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन, तुका म्हणे चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन. जी प्राप्त काळ घडी आल्याशिवाय कुणाच्याही जीवनामध्ये सद्गुरू भेटत नाही किंवा जो काही उत्कर्ष व्हायचा आपल्या जीवनाचा तो कधी होत नसतो. त्यासाठी प्राप्त काळ घडी यावी लागते. आणि मच्छिंद्रनाथाच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटलेले आहेत आणि त्या ठिकाणी शिवांना सुद्धा त्या ठिकाणी सद्गुरूंनी प्राचारण केलं.
शिव आणि दत्तप्रभू त्या ठिकाणी दोघांचंही दर्शन, शिवांचं दर्शन मच्छिंद्रनाथाला झालेलं आहे. आणि आपल्या नेत्र कटाक्षानं आणि या डोक्यावर हात ठेवल्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या शरीरामध्ये पूर्ववत तेज निर्माण झालं. पूर्ववत शरीर मच्छिंद्रनाथाचं झालं. आणि अशा तेजपुंज झालेल्या शरीरात या ठिकाणी शिवांनी सांगितलं दत्तप्रभूंना की आता तुमच्या मुखातून याला संपूर्ण ब्रह्मज्ञान तुम्ही द्या. आणि हे ब्रह्मज्ञान दिल्यानंतर या मच्छिंद्रनाथाकडून संपूर्ण नाथ संप्रदायाची पुढे संपूर्ण नाथ संप्रदायाला दीक्षा दिली जाणार आहे. आणि हा नाथ संप्रदाय मच्छिंद्रनाथाच्या या मूळ दीक्षेपासून सुरू होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण गणवेश त्या ठिकाणी दिला. भिक्षेसाठी झोळी दिली, भस्मासाठी झोळी दिली. शिवानं त्रिशूळ दिला, दत्तप्रभूंनी चिमटा, कमंडलू दिला, शंख दिला. संपूर्ण गणवेश त्या ठिकाणी शिव आणि दत्तप्रभूंनी दिला. आणि पूर्ण बोध करून त्या ठिकाणी गुरु उपदेश त्या ठिकाणी दत्तप्रभूंनी मच्छिंद्रनाथाला केला. आणि तेच आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत 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 मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य म्हणून नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथानं दीक्षा घेतलेली आहे. आणि शिव आणि दत्तप्रभूंनी सांगितलं की यापुढे तुला या नाथ संप्रदायाचं कार्य करायचंय. त्यासाठी तुला साबरी विद्या मिळवावी लागेल. आणि विश्वातील सर्व दैवते तुला त्या ठिकाणी प्रसन्न करून घ्यायची आहेत. म्हणून त्या ठिकाणावरून दोघांचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या पुढच्या कार्यासाठी निघालेले आहेत. आणि शिवांनी सांगितलं की तुला ही जे काही दैवत प्राप्त करायची आहे, जी साबरी विद्या मिळवायची आहे, त्यासाठी तुला शक्तीची उपासना करावी लागेल. कारण महाराज हे शक्तीची जी दैवत आहेत ही या शक्तीच्या अधीन असतात. ही जी आदिशक्ती आहे या विश्वामध्ये, या आदिशक्तीच्या अधीन या विश्वातली सर्व शक्तींची जी दैवत आहेत ती सर्व दैवत शक्तीच्या अधीन असतात. ज्या वेळी देवदेवतांना असुरांवर मात करता आली नाही आणि असुर ज्यावेळी देवांना युद्धामध्ये आठवत नव्हते, भारी पडत होते, त्यावेळी देवांनी शेवटी शक्तीचं आव्हान केलं. आणि अनेक वेळा त्या शक्तीनं अवतार घेऊन त्या ठिकाणी त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला. अशी ती शक्ती किती देवाहीपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्यावेळी देवांच्या पलीकडे हे काम जातं त्यावेळी शक्तीला बोलावलं जातं. म्हणून अशा या शक्तीकडून तुला त्या ठिकाणी शक्ती मिळवायची. म्हणून त्या ठिकाणावरून नाथ निघालेले आहेत. आणि फिरत फिरत या ठिकाणी आपल्या वणीगडावर नाथ सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. ज्या 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून आपलं सप्तशृंगी मातेचं एक शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर आहे. त्या गडावर नाथ आलेले आहेत. नाथाने सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन नाथाने तिला आव्हान केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तिला प्रसन्न करण्यासाठी सप्तशृंगी मातेला
अनुष्ठान त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी नाथाने अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून सप्तशृंगी मातेला प्रसन्न करून घेतलं आणि सप्तशृंगी माता त्या अनुष्ठान आणि नाथांचं जी काही भक्ती होती, जी प्रार्थना होती, ते मातांची त्या सप्तशृंगी मातेनं ऐकली आणि माता त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागून, मर्दना लागून तापाची तापाची करावया झाडले, तू पावसी निर्वाणी, पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागण, आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा 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 मागणे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष सप्तशृंगी माता प्रगट झालेली आहे आणि नाथांना दर्शन दिलं आणि नाथांना विचारलं काय इच्छा आहे, कशासाठी आवाहन केलेलं आहे. त्यावेळी नाथाने सांगितलं की मला आता शाबरी विद्या मिळवायची आहे आणि त्या शाबरी विद्या मिळवण्यासाठी मला तुमची आवश्यकता आहे, तुमच्या शक्तीची गरज आहे. म्हणून मला ही शाबरी विद्या मिळवण्यासाठी दैवत प्रसन्न करून घेण्यासाठी मला तुम्ही साथ द्या, मला मार्ग सांगा आणि मला मदत करा. मातेनं मान्य केलं आणि माता त्या मच्छिंद्रनाथाला घेऊन मार्तंड पर्वतावर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मार्तंड पर्वत जे त्या सप्तशृंग गडाच्या पलीकडेच मार्तंड पर्वत आहे. आता हा मार्कंड पर्वताची सुद्धा एक कथा आहे की ज्या मार्तंड पर्वतावर आपण सप्तशृंगी मातेला गेलेला असाल तर आपण बघितलं असेल मातेचं एक डोकं जे आहे, शिर जे आहे ते एका बाजूला झुकलेलं आहे. आपल्या लक्षात तिथं गेल्यानंतर येतं मातेचं एका बाजूला शिर झुकलेलं आहे. ते का झुकलेलं आहे की त्या बाजूला मार्तंड पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एका ऋषीनं अशी तपश्चर्या केली आणि भजन केलेलं आहे आणि ते भजन ऐकण्यासाठी मातेनं त्या बाजूला कान केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या मार्तंड पर्वताची कथा अशी आहे, एक ऋषी आणि ऋषी पत्नी होती, त्यांनी मुलबाळ नसल्यामुळं त्या ठिकाणी शिवाची आराधना केली आणि पुत्रप्राप्तीसाठी शिवाची आराधना केल्यानंतर शिव प्रसन्न झाले आणि शिवानी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे, तर त्यांनी सांगितलं आम्हाला पुत्र पाहिजे. परंतु त्यावेळी शिवानी सांगितलं तुम्हाला मी पुत्र देऊ शकतो, परंतु अट सांगितली, एक दीर्घ आयुष्य पुत्र मिळेल परंतु तुमची अपकीर्ती करील. त्याला भरपूर आयुष्य असेल परंतु तो तुमची अपकीर्ती करील. आणि दुसरा आहे तो अल्पायुष्य असेल परंतु तुमची कीर्ती करील. आता या ठिकाणी प्रश्न पडला कोणता पुत्र मागावा. दीर्घ आयुष्य मागावा, परंतु जर किती दीर्घ आयुष्य घेतला आणि त्याने जर अपकीर्ती केली तर शेवटी धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जे असे जो असे जागता. माता पिताला धन्यता कशात असते की आपल्या पुत्रानं आपलं नाव कमवावं, आपल्या मागं आपली कीर्ती मिळवावी. म्हणून दीर्घायुषी पुत्र मागावा, परंतु तो अपकीर्ती करणारा असेल तर काही उपयोग नाही. म्हणून तो अल्पायुषी जरी असेल परंतु जर आमची कीर्ती जर करणारा असेल तर ठीक आहे, आम्हाला अल्पायुषी पुत्र द्या. आणि त्या ठिकाणी शिवानं तथास्तु म्हटलं आणि त्यांना एक पुत्ररत्न झालं. आणि ते पुत्ररत्न झाल्यानंतर हळूहळू त्याला 14 वर्षाचं फक्त आयुष्य त्या ठिकाणी शिवानी दिलं. हळूहळू तो बाळ मोठा होऊ लागला. 6 असा वर्षाचा होत होत त्याला कळायला लागलं. कळायला लागल्यानंतर जसं जसं त्याचं आयुष्य वाढत होतं तसं तसं आईबापाचं दुःख वाढत होतं. कारण त्यांना माहिती होतं आता हा एक ना एक दिवस 14 वर्ष झाल्यानंतर हा जाणार आहे. आता मला सांगा
एखाद्या मुलाचं आयुष्य जर आपल्याला कळालं किंवा आपलं जरी आपल्याला कळालं तरी काय वाटेल बरं. मुलगा मिळाला, आनंद झाला, परंतु तो आता 7 वर्षाने जाणार आहे. त्या मातेला आणि वडिलांना खूप दुःख झालं आणि त्यांचं दुःख त्या मार्कंडेयानं ऐकलं. त्या मुलाचं नाव मार्कंडेय होतं आणि त्याने बघितलं आणि विचारलं, माता पित्याला तुम्हाला कसलं दुःख आहे, तुम्ही का दुःखी दिसता. त्यांनी सांगितलं, बाळा सांगण्यासारखं नाही. परंतु त्याने हट्ट धरला, तुम्ही जर सांगितलं नाही तर मी अन्न पाणी घेणार नाही. आणि शेवटी बाल हट्टापुढं त्यांना सांगावं लागलं, काय सांगा बाळा, तुझं आयुष्य फक्त 7 वर्षाचं शिल्लक आहे. 7 वर्षानं तुझं आयुष्य संपणार आहे. आणि असं झाल्यानंतर मार्कंडेयाने विचार केला आणि आई वडिलांना सांगितलं की ती 7 वर्ष आहे. मार्कंडेयाने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, 7 वर्ष भरपूर आहे. परीक्षितीनं 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला. खटवंग रायाला 1 तासच मिळाला. परीक्षितीला 7 दिवस मिळाले तरी त्यानं उद्धार करून घेतला. मला तर अजून 7 वर्ष आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण विचार केला पाहिजे की त्या 7 दिवसामध्ये जर परीक्षिती आपल्या जीवाचा उद्धार करू शकतो तर आपल्याला भरपूर भगवंतानं आयुष्य दिलेलं आहे आणि या आयुष्यामध्ये आपला उद्धार आपण सहज करू शकतो. फक्त त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे, तशी भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. आणि त्या मार्कंडेयाने विचार केला आणि निश्चय केला की माझ्या आईवडिलाला मी दुःख होऊ देणार नाही. आणि तिथून मार्कंडेय त्या पर्वतावर निघून गेलेला आहे. त्या ठिकाणी एका शिवाचे मंदिर होतं. त्या शिवाच्या मंदिरामध्ये त्या मार्कंडेयानं अखंड तपश्चर्या सुरू केलेली आहे, अखंड शिवाचं भजन सुरू केलेलं आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय मार्कंडेयानं तपश्चर्या केलेली आहे आणि असे तपश्चर्याचं फळ म्हणून त्या ठिकाणी 7 वर्ष पूर्ण झाले. 14 वर्षाचं आयुष्य मार्कंडेयाचं पूर्ण झालेलं आहे. त्यावेळी यमधर्मानं यमदूताला पाठवलं आणि सांगितलं त्याचं आयुष्य संपलेलं आहे, त्याला घेऊन या.
त्या ठिकाणी यमदूत आले. यमदूतांनी बघितलं तर याचं अखंड भजन सुरू आहे आणि सांगितलं ज्या ठिकाणी भजन सुरू आहे त्या ठिकाणी यमाला येण्याची आज्ञा नाही. भजनाच्या ठिकाणी यम येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण 2 तास तरी सुरक्षित आहोत. कमीत कमी या ठिकाणी यम येऊ शकणार नाही. कारण ज्या ठिकाणी देवाचं भजन आहे त्या ठिकाणी यमाला आज्ञा नाही. यम सागे दूता, यम सागे दूता, यम सांगे दूता, यम सांगे दूता, तुम्हानाही देते सत्ता, तुम्हानाही देते सत्ता, तुम्हालाही देते सत्ता, तुम्हालाही देते सत्ता. सदा घोषणा माता, सदा घोषणा माचा, यम सागे दूता, यम सागे दूता, यम सांगे दूता, यम सांगे दूता. त्या ठिकाणी यमाला येण्याची सत्ता नाही. त्या ठिकाणी भजन करतोय. यमदूतांनी सांगितलं त्याचं अखंड भजन चालू आहे. शिवाचं भजन करतो, आम्ही त्याला आणू शकत नाही. यमधर्मानं सांगितलं काही झालं तरी त्याला आणावं लागेल. आणि स्वतः यमधर्म त्या ठिकाणी पाश घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि यमधर्मानं ज्यावेळी यमधर्माला पाहिलं त्यावेळी मार्कंडेयानं त्या पिंडीला मिठी मारलेली आहे आणि शिवाचं अखंड नामस्मरण सुरू केलेलं आहे. आणि त्या मिठी मारलेल्या मार्कंडेयावर ज्यावेळी यमधर्माने पाश फेकला त्यावेळी त्या पिंडीमधून शिव प्रगट झाले आणि क्रोधित झालेल्या शिवाने त्या यमाला लात मारली आणि सांगितलं तुला याला हात लावायचा अधिकार कोणी दिला? अरे जो माझं भजन करतो त्याला हात लावायचा तुला अधिकार नाही. सांगितलं त्याचं आयुष्य संपलेलं आहे, आम्ही तुमचे दूत आहोत, त्याचं आयुष्य संपलेलं आहे, त्याला न्यावं लागेल. सांगितलं मी दिलेलं आयुष्य आहे, मी 14 दिवस नाही त्याला 14 कल्प आयुष्य दिलेलं आहे. आणि त्या मार्कंडेय ऋषीला 14 कल्प आयुष्य त्या ठिकाणी भगवंतानं शिवाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तेच मार्कंडेय ऋषी 14 कल्प या ठिकाणी राहिले. आणि त्याच मार्कंडेय ऋषीच्या त्या पर्वताच्या पवित्र अशा पर्वतावर सप्तशृंगी माता नाथांना घेऊन गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी नाम अश्वस्थ असा वृक्ष त्या ठिकाणी त्या मातेनं आवाहन केलेलं आहे आणि तो वृक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. ज्या वृक्षावर विश्वातील सर्व दैवत, प्रत्येक फांदी फांदीवर एक एक दैवत, जे काही अष्टभैरव असतील, अष्टसिद्धी असतील, अष्टनायक असतील, बाबर असतील, झोटिंग असतील, जे काही विश्वातील जे काही सर्व दैवत आहेत ते सर्व दैवत त्या वृक्षावर विराजमान होते. आणि त्या वृक्षाकडे बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथाला खूप आनंद वाटला आणि सांगितलं हे सर्व दैवत मला प्रसन्न करून घ्यायचे, माते मला उपाय सांगा. आणि मातेनं सांगितलं तुला हे सर्व दैवत जर प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी विधी आहे. कुठलंही दैवत प्राप्त करीत असताना विधीला फार महत्व असतं. आणि तो विधी मातेनं सांगितला की ब्रह्मगिरीच्या पायथ्याला, आपला जो ब्रह्मगिरी आहे त्या पायथ्याला अंजनेरी पर्वत आहे आणि अंजनेरी पर्वताच्या पूर्वेला दक्षिण वाहिनी अशी कचित नावाची नदी आहे. त्या नदीच्या पूर्वेला हत्तीच्या पावलाच्या आकारचे 100 कुंड आहेत. आणि त्या 100 कुंडामध्ये जे जल आहे तर तू जाताना सुकलेली पांढरीची वेल घ्यायची, म्हणजे जी काही वेल आहे ती सुकलेली पाहिजे. पांढरीची वनस्पती असते ती सुकली वेल घ्यायची आणि प्रत्येक कुंडामध्ये टाकत टाकत त्या बाजूला जायचं. आणि तिकडून परत येताना बघायचं की ज्या कुंडातली ती वेल जिवंत होईल त्या कुंडामध्ये तू स्नान करायचं आणि काचेच्या पात्रामध्ये ते पाणी भरून घ्यायचं. परंतु हे करीत असताना काही वर्म सांगितले. कुठलेही दैवत प्रसन्न करायचं असेल त्याला वर्म असतं. आणि नुसतं सांगून कुणाचं बघून जर आपण भक्ती केली तर ती भक्ती आपल्या अंगावर सुद्धा येऊ शकते. म्हणून हे दैवत प्रसन्न करीत असताना त्याला जे काही सांगितलं की तू हे स्नान केल्यानंतर तुला मूर्छा येईल, त्यावेळी तू सूर्याच्या 12 नामाचा अखंड जप सुरू ठेव.
आणि तो जप करीतच तू हे पाणी त्या वृक्षावर टाकायचंय. महाराज हा विधी होता आणि या मातेच्या मुखातून ऐकलेले हा विधी. आता तसं आपण जर कुणाचं बघून जर काही करायला गेलो तर अवघड होतं महाराज. एक व्यक्ती होता, त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण चांगली परिस्थिती होती. जमीन जुमला भरपूर होता, गाडी होती, बंगला होता, सर्व सुख त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये होते. आणि असा असलेला मनुष्य त्या ठिकाणी त्याच्या शेजारीच एक गरीब मनुष्य राहत होता. तो गरीब मनुष्य भगवंताची भक्ती करायचा, संत संघामध्ये जायचा, संतांची दर्शनं घ्यायचा, संतांना भेटायचा. महाराज संत संगतीचं एवढं मोठं पुण्य असतं की जीवनामध्ये आपल्या प्रारब्ध सुद्धा संत बदलू शकतात. आपला प्रारब्ध बदलण्याची ताकद संतांमध्ये आहे. जे काही संत होऊन गेले सामान्य संत नव्हते महाराज. ब्रह्मलीन नारंगिरी महाराज आपण बघितले, सामान्य संत नव्हते महाराज. आपल्यात होते, आपल्याला कळले नाही. त्यांनी आपल्याला चमत्कार म्हणून दाखवले नाहीत, परंतु काही पण करण्याची शक्ती या संतांमध्ये होते. तसेच आपले गोविंदगिरी बाबा यांचे चमत्कार आपण बघितलेले आहेत. ज्यांना गोदावरीला थांबवण्याची ज्यांची शक्ती होती, एका सप्ताहामध्ये ज्यावेळी काल्याचा प्रसंग होता आणि त्या प्रसंगामध्ये ज्यावेळी गोदावरीच्या पुराला नदीला पूर होता आणि पुरावर पाणी होतं, सर्वांना ज्ञात आहे. त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद करायचा आहे आणि आपल्या या भागामध्ये वारीगाव असेल, काणेगाव असेल, भोजडे असेल, धोत्रे असेल, यामध्ये गोविंदगिरी बाबाचे खूप भक्तमंडळ आहेत. आजही खूप भक्तमंडळ गोविंदगिरी बाबांचे आहेत. आणि त्यावेळी सर्व मंडळी कार्यक्रमासाठी जाणार होते, परंतु गंगेला पूर असल्यामुळं हा समाज येणार नाही. आणि त्यासाठी आयोजकांनी सांगितलं काही अन्न शिजवताना की एवढं अन्न शिजवू नका, या घालतीला पूर्व भागाचा जो काही समाज येणार आहे तो येणार नाही. त्यावेळी बाबांनी सांगितलं, स्वयंपाक करा, तुम्हाला काय करायचं, आपला जेवढा नियोजित आहे तेवढा स्वयंपाक करा, संपूर्ण जनता येणार आहे. आणि सांगितलं, बाबा गोदावरीला पूर आहे, पुलावर पाणी आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि बाबाने गंगामाईला सांगितलं, आज वाट दे. आणि सकाळी त्या गंगामाईचं पाणी त्या पुलावर खाली उतरलं आणि या पूर्व भागाला संपूर्ण वारकऱ्यांना त्या ठिकाणी भक्तांना जाण्यासाठी गंगामाईकडून मार्ग गोविंदगिरी बाबांनी करून दिला. असं सामर्थ्य या संतांमध्ये आहे. त्या संतांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभलेला आहे. त्यांना आपण प्रत्यक्ष पाहिलेला आहे, प्रत्यक्ष त्यांचा सहवास आपल्याला मिळालेला आहे. अशा संतांचा सहवास आणि त्या भक्ताला मिळाला. त्याच्या जीवनाचं प्रारब्ध बदलून गेलं आणि त्याची गरिबी होती, अत्यंत वाईट अशी हलाखीची परिस्थिती होती. त्यानं सांगितलं, सद्गुरू माझ्या जीवनामध्ये पुष्कळ करावंसं वाटतं, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं मी काही गोष्टी करू शकत नाही. मला भक्ती करताना माझ्या आर्थिक परिस्थितीची अडचण येते. आणि त्यावेळी त्या सद्गुरूची कृपा झाली आणि सद्गुरूनं सांगितलं, मी तुला एक मार्ग सांगतो आणि त्या मार्गाने जर तू गेला तर तुझ्या आयुष्यामध्ये बदल होईल, तुझा संपूर्ण प्रारब्ध बदलून जाईल, असा मी तुला उपाय सांगतो. आणि त्या महात्म्याने त्या भक्ताला उपाय सांगितला. त्या डोंगराच्या पलीकडे, त्या गावाच्या पलीकडे जे डोंगर होता, त्या डोंगराच्या पलीकडे एक देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराची तू देवीची आराधना कर, अनुष्ठान कर. आणि ती देवी प्रसन्न झाल्यानंतर, जसं आता आपण सांगितलं ना, कुंडातलं पाणी घेतल्यानंतर सूर्याच्या 12 नामाचा जप अखंड सुरू ठेव, तरच तुझी ही साधना पूर्ण होईल. तसं जो काही मंत्र होता आणि प्रसन्न झाल्यानंतर देवीकडून काय मागायचं हे त्या भक्ताला त्या सद्गुरूंनी सांगितलं. आणि सद्गुरू निघून गेले. त्या भक्तानं त्या देवीची आराधना केली, अनुष्ठान केलं, देवी प्रसन्न झाली. आणि सांगितल्याप्रमाणे सद्गुरूच्या वचनाप्रमाणे त्यांनी त्या देवीकडे जे मागायचं ते मागितलं.
आणि घरी आला आणि त्याच्या परिस्थितीमध्ये इतकी झपाट्यानं बदलली की त्याचे आयुष्य बदलून गेलं. त्याने जमीन घेतली, बंगला बांधला, गाड्या घेतल्या. इतका त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. परंतु जो काही शेजारी असतात, माणसाचा स्वभाव आहे आपल्यापेक्षा दुसऱ्याची प्रगती त्याला पाहवत नाही. कुत्र्याला गती, कुत्र गाडीच्या मागं का पळतं? फक्त त्याला दुसऱ्याची गती आवडत नाही. तशी माणसाला सुद्धा दुसऱ्याची प्रगती पाहवत नाही. आणि त्याच्या मनामध्ये मत्सर सुरू झाला का याच्याजवळ आजपर्यंत काहीच नव्हतं. आता आपल्या इथं कामाला येत होता, याच्याजवळ साधी सायकल नव्हती. याच्या जीवनामध्ये एवढं काय सापडलं? काहीतरी याला सापडलं असेल, त्याच्याशिवाय याची एवढी प्रगती कशी होईल? अनेक शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्या. परंतु आता आपण काहीतरी केलं पाहिजे. याला काय सापडलं याचा शोध केला पाहिजे, आणि काय केलं याचा शोध केला पाहिजे. म्हणून त्यानं मग काय केलं? मधला मार्ग असतो. या माता भगिनीच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं. त्याच्या पत्नीकडे जाऊन त्याला विचार, तिला आणि काय मार्ग केला तो तिच्याकडून काढून घे, मग आपण तो सुद्धा मार्ग करू. याच्याकडे कमी नव्हतं महाराज, काही याच्याकडे काहीच कमी नव्हतं. संपूर्ण देवाने याला दिलेलं होतं. परंतु दुसऱ्याची झालेली प्रगती त्याला पाहवली नाही. कारण तो आतापर्यंत काहीतरी होता. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे महाराज. राजकारणात सुद्धा तेच आहे. आपल्यापेक्षा लहान कार्यकर्ता जर मोठा व्हायला लागला तर पुढाऱ्याला नाही चालत. परमार्थात सुद्धा तेच आहे ना महाराज. आपल्यापेक्षा जर एखादा श्रेष्ठ व्हायला लागला, परमार्थात सुद्धा खूप स्पर्धा आहे. दुसऱ्याची प्रगती पाहवत नाही. म्हणून त्यानं त्या पत्नीला पाठवलं आणि विचारायला सांगितलं काय उपाय केला. गेलं आणि त्या यांच्या पोटामध्ये काही राहत नाही. तिने सांगितलं आमच्याकडे एक साधू आले होते, त्या साधूनं आम्हाला उपाय सांगितला आणि आम्ही तो उपाय केला आणि जो काही देवीला प्रसन्न करून घेतलं आणि आमची खूप प्रगती झाली. एवढंच ऐकलं आणि तिने आपल्या पतीला सांगितलं. त्यांनी त्या डोंगराच्या पलीकडे जी देवी आहे तिला प्रसन्न करून घेतलं आणि तेव्हापासून त्यांची प्रगती झाली. काय हरकत नाही. याने लगेच तयारी केली आणि अनुष्ठानाला गेला. त्या ठिकाणी देवीचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर देवी सुद्धा, आता त्या देवीचे भक्त कमी होते त्याच्यामुळे ती पटकन प्रसन्न व्हायची. अनुष्ठान केल्याबरोबर देवी प्रसन्न झाली आणि अनुष्ठान केल्यानंतर सांगितलं काय मागायचं ते माग. आता काय मागायचं हेच त्यांना माहित नव्हतं. यानं सांगितलं काय नाही, माझ्यावर कृपा कर. आणि कृपा कर म्हणून तो निघून आला आणि देवीची कृपा त्याच्यावर झाली. आणि घरी आल्यानंतर बघितलं तर हळूहळू हळूहळू याच्या जीवनामध्ये इतकं दारिद्र्य यायला सुरुवात झाली. त्याने विचारलं अरे हे झालं काय? त्याने जर आराधना केली, त्याने पूजा केली, त्याने देवी प्रसन्न केली, त्याच्या जीवनामध्ये प्रगती झाली आणि मी ती देवी प्रसन्न केली, मला असं का होतं? आणि मग त्याने आता हे आपण त्यालाच विचारलं पाहिजे म्हणून त्यानं सांगितलं. त्याच्याकडे गेला आणि विचारलं अरे मी त्याच देवीची प्रार्थना केली, त्याच देवीचं अनुष्ठान केलं, ती देवी मी प्रसन्न केली, परंतु माझ्या जीवनामध्ये माझं सर्व वाटोळं होत चाललेलं आहे, काय कारण काय? त्यानं सांगितलं ठीक आहे तू ऐकलं आणि केलं, परंतु तू सद्गुरूच्या मुखातून ऐकलं नाही. जे काही यथाविधी ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान तू घेतलं नाही. अरे ती जी देवी आहे ना ती देवी अवदसा आहे. आणि यानं काय केलं महाराज, त्या अवदशेला प्रसन्न केलं आणि घरातली लक्ष्मी निघून गेली आणि अवदसा घरात आली. पहिल्यानं काय केलं, अवदशेला बाहेर काढलं, अवकृपा करायला पहिल्यानं मागितली माझ्यावर अवकृपा कर आणि अवकृपा झाली. अवदसा निघून गेली, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आली. कारण लक्ष्मी आणि अवदसा एका ठिकाणी राहत नाही, या दोन्ही बहिणी आहेत, परंतु ज्या ठिकाणी अवदसा असेल त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही. म्हणून आपल्या घरात जर आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं असेल तर आपल्या घरातली अवदसा पहिली बाहेर काढली पाहिजे. म्हणून असं हे भक्तीचं वर्म असतं आणि कुणाचं पाहून भक्ती करू नये. मच्छराचा ठाव शरीरी नसावा, लाभविन जीवा दुःख देतो, लाभविन जीवा दुःख देतो, लाभविन जीवा दुःख देतो. मच्छराचा ठाव शरीरी नसावा,
लाभेविन जीवा दुःख देतो लाभेविन जीवा दुःख देतो लाभेविन जीवा दुःख देतो. मत्सराचा ठाव नसावा, शरीरी नसावा, लाभेविन जीवा दुःख देतो. जर मत्सर केला तर आपल्याला लाभ होण्याऐवजी दुःख होईल. म्हणून दुसऱ्याचा मत्सर करू नका. भगवंतानं आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यातच समाधान माना. दुसऱ्याची प्रगती होत असेल तर आपण त्याच्याबद्दल आपण आनंदच व्यक्त केला पाहिजे. चांगलं होतंय त्याचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपलंही चांगलं व्हावं अशी आपण परमेश्वराकडे इच्छा निर्माण करावी. आणि हे झाल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथानं त्या ठिकाणी सांगितल्या विधीप्रमाणे 6 महिन्यामध्ये सर्व दैवत त्या झाडावरची प्रसन्न करून घेतली आणि सर्व शक्ती संपन्न झालेले मच्छिंद्रनाथ आता भ्रमण करण्यासाठी निघालेले आहेत. आणि भ्रमण करीत करीत पश्चिम बंगाल देशामध्ये चंद्रगिरी गावाला त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आलेले आहेत. त्या चंद्रगिरी गावाला आल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी वास्तव केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वास्तव्य करीत असताना त्या गावामध्ये एक सर्वोदपाळ ब्राह्मण आणि सरस्वती ब्राह्मणीन एक कुटुंब होतं की जे भगवंताची अखंड भक्ती करायचे, शिवाची आराधना करायचे, असं त्या कुटुंब होतं. आणि त्या कुटुंब असताना परंतु त्यांच्या जीवनामध्ये पुत्र संतती नसल्यामुळं त्यांना दुःख होतं. आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख अनेक प्रकारचे आहेत, परंतु जे सुख आहेत तर असे 4 सुख आहेत माणसाच्या जीवनामध्ये, संसारी माणसाच्या जीवनात, की जे 4 सुख एकमेकावर अवलंबून आहेत. ते 4 सुख असे आहेत की त्यातलं एक जरी नसलं तर 3 सुख व्यर्थ ठरतात. त्याच्यामध्ये पहिलं सुख आहे उत्तम संपत्ती, दुसरं सुख आहे उत्तम पत्नी, तिसरं सुख आहे माणसाच्या जीवनामध्ये उत्तम संतती, आणि चौथं सुख आहे उत्तम आरोग्य. हे 4 सुख माणसाच्या जीवनामध्ये असे आहेत की हे 4 सुख जर माणसाच्या जीवनामध्ये असले तर त्याच्यावर भगवंताची कृपा आहे असं समजावं. कारण ही 4 सुख प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीच असू शकत नाही, आणि असले तर त्याच्यावर समजावी भगवंताची कृपा आहे. माणसाच्या जीवनामध्ये भगवंत कुठं ना कुठं माणसाला कमी ठेवत असतो. याच्यामध्ये जर चांगली संपत्ती आहे, माणसाकडे भरपूर संपत्ती आहे, पत्नी सुद्धा पतिव्रता आहे, जसं सांगेल तसं ऐकते, आणि आरोग्य सुद्धा चांगलं आहे, परंतु जर संतती जर वाईट निघाली तर त्यावेळी तो माणूस म्हणतो सगळं चांगलं आहे परंतु याचं करायचं काय. जर संतती वाईट निघाली, संतती जर नसलीच किंवा संतती वाईट निघाली तर या 3ही सुखाचा उपयोग माणसाच्या जीवनामध्ये नसतो. कितीही संपत्ती असली, कितीही पत्नी चांगली असेल, आरोग्यही चांगलं असेल, परंतु जर संतती माणसाच्या जीवनामध्ये चांगली नसेल तर ते दुःख, या 3ही दुःखांचा उपयोग होत नाही. तसंच माणसाच्या जीवनामध्ये जर संपत्ती भरपूर आहे, संतती चांगली आहे, आरोग्य चांगलं आहे, परंतु जर पत्नी कर्कशा असेल तर या 4ही सुखाचा उपयोग होत नाही. कर्कशे संगती कसे सांगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती. कर्कश संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती. हे 3ही सुख असले आणि पत्नी जर कर्कश असेल तर या 3ही सुखाचा उपयोग माणसाच्या जीवनामध्ये होत नाही. तसंच उत्तम संपत्ती आहे, पत्नी उत्तम आहे, संतती सुद्धा उत्तम आहे, परंतु जर आरोग्य नसेल
मनुष्य म्हणतो सगळं आहे, मुलगा चांगला आहे, पत्नी चांगली आहे, भरपूर संपत्ती आहे, परंतु शरीर साथ देत नाही. याचं करायचं काय? असे हे 4 सुख एकमेकावर अवलंबून असतात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये 4 सुख आहेत, तो खरंच भाग्यवान समजावा. भगवंताची कृपा त्याच्यावर आहे असं समजावं. आणि या 4 सुखापैकी एक सुख त्या सर्वोदपाळ ब्राह्मण आणि सरस्वती ब्राह्मणीला पुत्र नसल्यामुळं संपूर्ण होतं. संपूर्ण संपत्ती होती, पतिव्रता पत्नी होती आणि त्या ठिकाणी आरोग्य उत्तम होतं, परंतु संतती नसल्यामुळं दुःख होतं. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी भिक्षेसाठी दुपारच्या वेळी आलेले आहेत. आणि मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी त्या सरस्वती मातेच्या दारासमोर उभं राहून आवाज दिलेला आहे, भिक्षा देही मा. आणि त्या ठिकाणी त्या मातेला आवाज दिल्यानंतर ती माता भिक्षा घेऊन आलेली आहे. आणि माता भिक्षा घेऊन आल्यानंतर मातेचं चेहऱ्यावरती बघितल्यानंतर संतांना सांगावं लागत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वंभर परिहारण लगे. आपल्या जीवनातलं दुःख संत आपल्या चेहऱ्यावरून ओळखतात. सांगण्याची गरज पडत नाही. त्यांनी त्या मातेचं दुःख मच्छिंद्रनाथाने ओळखलं आणि मातेला विचारलं, माते आपल्या जीवनामध्ये काय दुःख आहे? मातेने सांगितलं, सर्व सुख आहेत, पती उत्तम आहे, संपूर्ण संपत्ती आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये संतती नाही, त्यामुळं आम्हाला दुःख आहे. या संपत्तीचं करायचं काय? आणि त्या ठिकाणी त्या संतांची कृपा झाली आणि मच्छिंद्रनाथानं आपल्या असलेल्या भस्माच्या झोळीमधून भस्माची चिमोटी काढली आणि त्या सरस्वती मातेला दिलेली आहे. सरस्वती मातेला भस्माची चिमोटी देऊन सांगितलं, 12 वर्षांनी मी येईल, तुला पुत्ररत्न होईल. सरस्वती मातेला खूप आनंद झालेला आहे. मातेच्या जीवनामध्ये आनंद झाला, आपल्याला पुत्र होणार आहे म्हणून माता आनंदित झाली आहे. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत. आणि त्या मातेनं आपल्या शेजारणीला सांगायला सुरुवात केली. आणि कुठलीही गोष्ट आता जसं आपण आता सांगितलं तसं शेजाऱ्याला कधीच सहन होत नाही. एखादा दुःखी असेल ना तर त्याचा आनंद त्याला वाटतो. त्याला पुत्र नाही ना, याला आनंद वाटतो. परंतु त्याला पुत्र होणार म्हणून शेजारणीला दुःख वाटायला लागलं. आता हिला मुलगा होणार, हिचं दुःख कमी होणार. पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानणारा आपण मानव आहोत. मनुष्य दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानतो, परंतु संत तसे नाहीत. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात, त्यांना संत म्हणतात. परंतु जो दुसऱ्याच्या दुःखावर सुखी होतो त्याला मनुष्य म्हणतात. मनुष्य हा कधीही दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होत असतो. त्या शेजारणीला वाईट वाटायला लागलं, ईर्ष्या निर्माण झाली आणि त्यांनी त्याच्या सरस्वती मातेच्या मनामध्ये अनेक विकल्प आणायला सुरुवात केलेली आहे. हे साधू चांगले नसतात, हे तुला गोमाशी करून घेऊन जातील, तुला काय करतील याचं सांगता येणार नाही, तू सावध हो, कशाला त्यांच्या नादी लागते. एक वेळ पुत्र नसलेला बरा, परंतु तुझं आयुष्याचं वाटोळं होईल. आणि माणसाच्या जीवनामध्ये कल्पना यायला वेळ लागत नाही. चांगली गोष्ट माणसाला पटायला वेळ लागते, परंतु एखादी वाईट गोष्ट माणसाच्या मनामध्ये तेव्हाच कल्पना घर करते. आणि भीतीनं तिचं काळीज कापायला लागलेलं आहे, काय करावं तिला कळत नाही. आणि या ठिकाणी तिच्या प्रारब्धामध्ये पुत्र संतती होती, परंतु ती पुत्र संतती तिच्या प्रारब्धात असायला हवी. जरी साधूनं तिला भस्माची मुठी दिली, परंतु प्रारब्धात जर नसेल तर साधूचा सुद्धा उपयोग होत नाही. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध एवढं बलवत्तर असतं महाराज. या प्रारब्धाची गती मागच्या कर्मानुसार घडत असते. आपलं प्रारब्ध जे आपल्याला घडवतं, आपल्याला जे चालवतं, ते आपलं मागचं संचित कर्मानुसार झालेलं प्रारब्ध आपल्याला घडवत असतं, चालवत असतं. आपल्या हातात काही नाही महाराज. आपण काही करू शकत नाही आपल्या प्रारब्धापुढं. प्रभू रामचंद्रातल्या जीवनातला प्रसंग आहे. उद्या त्या राजसिंहासनावर बसायचंय आणि प्रारब्धाची गती किती वाईट असते बघा. काही काही मातेला त्यावेळी दुर्बुद्धी सुचली आणि जे चरण त्या सिंहासनावर जाणार होते ते चरण वनवासात निघाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रारब्धात असलेला वनवास त्यांना भोगावा लागला. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आ, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आ, वन
बोल के तू मिलन चले माता के दरबार राजा रंग बने राजा रंग बने राजा रंग बने राजा रंग बने जे चरण सिंहासनावर जाणार होते ते वनामध्ये निघालेले आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. परंतु प्रसंग असा आहे महाराज की त्या ठिकाणी चित्रकूटपर्यंत प्रभू रामचंद्र आलेले आहे. सीतामाई बरोबर आहे, लक्ष्मण भैया बरोबर आहे आणि भरत त्या ठिकाणी आहे. भरताला आणण्यात आलं आणि भरताला राजसिंहासनावर बसण्यासाठी सांगण्यात आलं. राजपुरोहितांनी सांगितलं आता भरताला तुला राज्यावर बसावं लागेल. परंतु भरतानं सांगितलं की माझ्या प्रभूंची जी गादी आहे ती मी तिच्यावर बसू शकत नाही. आणि भरतानं सुद्धा त्या गादीचा त्याग केला आणि भरत सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मागं त्या चित्रकूट पर्वतावर गेला आणि प्रभूच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागला. सांगितलं ती माता कैकेयी पापी आहे. माता कैकेयीला दोष देऊ लागला. भगवंता तुम्हाला त्या माता कैकेयीमुळे हा वनवास भोगावा लागला. प्रारब्ध गती सांगतोय मला. आणि ज्यावेळी त्या कैकेयी मातेला भरत दूषण देऊ लागला, शिव्या देऊ लागला, त्यावेळी त्या प्रभू रामचंद्रानं भरताचं तोंड दाबलं आणि सांगितलं माता कैकेयीला शाप देऊ नको, वाईट म्हणू नको. अरे जर माता कैकेयी वाईट असती तर तुझ्यासारखा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला असता का? कारण भरतानं महाराज आपल्या प्रभूच्या रामचंद्राच्या मागं, वडील भावाच्या मागं मिळालेली गादी सोडून त्या गादीवर कधीच भरत बसले नाही. ते नंदीग्राममध्ये राहिले. असा बंधू, असा संत जिच्या पोटी जन्माला आला ती वाईट नाही. अरे हे जे काही आहे ते माझं प्रारब्ध आहे. त्यावेळी एका कवीनं त्या प्रसंगाचं आणि प्रभू रामचंद्रानं केलेल्या त्या भरताला केलेल्या उपदेशाचं वर्णन त्या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. हे अभंगात नाही परंतु खूप जीवाला भावणारं असं हे प्रसंग आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्र सांगतात माय कैकेयी ना दोषी नाही दोषितात. माय कैकेयी ना दोषी नाही दोषितात. राज्य त्याग काननाचा असे सर्व जात. माता कैकेयी ना दोषी नाही दोषितात. राज्य कानन याचा त्याग असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. हललासे माझ्या पूर्वसंचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोडे जन्म जात. जीवासवे जन्मे मृत्यू जोडे जन्म जात. दिसे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वियोगात मिलन होते, वियोगात मिलन होते. नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट. या ठिकाणी या कवीनं असं सांगितलेलं आहे की दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. आपण अशी कल्पना करतो की सागरात दोन लाकडाचे ओंडके आहेत, परंतु नाही महाराज. या कवीनं असं सांगितलेलं आहे की संसारामध्ये पती आणि पत्नीला दोन ओंडक्यांची उपमा दिलेली आहे. कोण कुठला असतो, कुणाचं लग्न कुणाबरोबर होतं अगोदर माहीत नसतं, परंतु जीवनामध्ये दोघं एकत्र येतात, खूप सुखानं संसार करतात, एकमेकावर जीव ओवाळून टाकतात. अशा या दोन ओंडक्याची होते सागरात भेट. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. एक दिवस असा येतो की त्यांच्या जीवनामध्ये दोघांचा वियोग होतो. एकतर पत्नीला तरी अगोदर जावं लागतं किंवा पतीला तरी अगोदर जावं लागतं. एक लाट तोडी पुन्हा नाही भेट. कवी सांगतात, अरे माणसाच्या जीवनामध्ये काय भरोसा नाही, कधी ही लाट येईल आणि कधी दोघांचा वियोग होईल. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक ते बी मेळ बाबा, क्षणिक ते बी मेळ बाळा, येथे माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. हे काव्य गदी माडगुळकरांनी माणसाच्या जीवनावर लिहिलेलं आहे. खूप सुंदर, खूप भाव या गीतामध्ये आहे की माणसाला विचार करणारं हे गीत आहे की आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाशिवाय काहीच नसतं. जरी आपण किती म्हटलं तरी आपलं प्रारब्ध आपल्याला ज्या दिशेला घेऊन जाणार असतं ते जातच असतं. म्हणून आपण कधी जाणार आहोत, कधी आपली ताटातूट होणार आहे, काही सांगता येणार नाही. असंच त्या सरस्वती मातेचं प्रारब्ध. साधूची भेट झाली, साधूनं पत्र प्राप्तीसाठी चिमुटी दिली, भस्म दिलं, परंतु तिच्या प्रारब्धामध्ये पुत्र नव्हता. कारण याच्यामध्ये कारण असं होतं महाराज की या नाथांची जी उत्पत्ती आहे ही अयोनी संभव आहे. जरी नाथांनी चिमुटी दिली होती, भस्म चिमुटी दिली होती, परंतु मातेच्या गर्भामधून या नाथांची उत्पत्ती नाही. म्हणून त्या ठिकाणी शिवांना देखील प्रश्न पडला होता, मच्छिंद्रनाथाने ही भस्म चिमुटी दिली, परंतु त्या नाथांचे जन्म तर अयोनी संभव आहे. आणि या ठिकाणी आता हे कसं घडणार, परंतु प्रारब्ध त्या दिशेनं नेत असतं. आणि तिनं त्या शेजारणीचं ऐकलं, मनामध्ये विकल्प तयार झाले आणि ती भस्म चिमुटी त्याने त्या मातेनं त्या उकिरड्यामध्ये टाकलेली आहे. आणि त्या उकिरड्यामध्ये टाकलेल्या भस्म चिमुटीने त्या ठिकाणी हरिनारायणानं त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. आणि हरिनारायणानं त्या ठिकाणी जन्म घेऊन त्या ठिकाणी गोरक्षनाथानं त्या गौरी भस्मामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. गोरक्षनाथ भगवान की जय. त्या गौरी भस्मामध्ये शिवाने त्या बालकाचं रक्षण केलेलं आहे, गर्भाचं रक्षण केलेलं आहे. आणि तो गर्भ त्या ठिकाणी वाढतोय. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथ निघून गेल्यानंतर पुढे रामेश्वरला गेले. त्या ठिकाणी मारुतीची भेट झाली. आणि मारुतीची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी मारुतीनं मच्छिंद्रनाथाची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. वानराचा वेश घेतला, दोघांचं भांडण झालं. ही कथा खूप विस्तृत आहे, परंतु आपल्याला प्रसंग निर्माण करताना वेळ जातोय,
त्याच्यामुळे आपल्याला हे अध्याय आपल्याला पूर्ण करायचे म्हणून आपल्याला थोडं जलद गतीनं काही ठिकाणी आपण जलद गतीनं जाणार आहोत. वानराच्या रूपामध्ये मारुतीनं परीक्षा घेण्याचं ठरवलं. दोघांचं भांडण झालं. त्या ठिकाणी त्या भांडणाचं खूप मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालं. एकमेकावर पर्वत फेकू लागले आणि एकमेकाची त्या ठिकाणी परीक्षा पाहायला लागले. आणि त्या ठिकाणी वायुदेव प्रगट झाले आणि वायुदेवाने दोघांचं समेट घडवलं आणि सांगितलं, अरे युद्ध करू नका, तुम्ही दोघंही शिवाचे अवतार आहोत. आणि त्या ठिकाणी दोघांचं युद्ध थांबवलं आणि त्या ठिकाणी समेट घडला. आणि समेट घडल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, आता मच्छिंद्रनाथाने मारुतीला विचारलं, तुम्ही तर मला त्या मार्तंड पर्वतावर प्रसन्न झाला होता आणि तुम्ही आज माझ्याशी परत युद्ध का केलं? त्यांनी सांगितलं, मी तुझी परीक्षा बघितली, तुझ्या शक्ती किती जागृत आहे, किती शक्ती तू मिळवलेल्या आहेत, म्हणून तुझ्या शक्तीची परीक्षा मी पाहिली. परंतु माझं एक काम तुझ्याकडे आहे, आता हे काम तुला करावं लागेल. ते काम कोणतं, मला एकदा वचन दे. आणि मारुतीनं मच्छिंद्रनाथाकडून पहिलं वचन घेतलं आणि मग काम सांगितलं, कारण काम अवघड होतं. आणि ते अवघड काम सांगण्यासाठी अगोदर मच्छिंद्रनाथाला वचनामध्ये बद्ध करून घेतलं आणि सांगितलं की श्रीराज्यामध्ये तुला जायचंय. आता या नाथांना श्रीराज्यामध्ये जायचं सांगितल्यानंतर नाथाने सांगितलं, हे शक्य नाही. परंतु सांगितलं, आता तू वचन दिलेलं आहे, तुला त्या श्रीराज्यामध्ये जावं लागेल. कारण आता ही श्रीराज्याची कथा सुद्धा खूप मोठी आहे. ती फार रामायणापासून, कारण त्या ठिकाणी हनुमंतरायाला ज्यावेळी रामायण पूर्ण झालं, सीतामातेला रावणाला मारलं, सीतामातेला घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला. आणि त्यावेळी सीतामाईनं मारुतीला सांगितलं, तू आता संसार कर, तू लग्न कर, म्हणून मारुतीकडून वचन घेतलं. आणि मारुतीला सांगितलं, तुला आता लग्न करावं लागेल. आणि त्या वचनामध्ये मातेनं त्याला गुंतवल्यामुळं तो प्रभू रामचंद्राकडे मारुतीराया गेले आणि सांगितलं, मातेनं माझ्याकडून असं वचन घेतलेलं आहे, आता मी काय करू? त्यावेळी प्रभू रामचंद्रानं सांगितलं, काळजी करू नको, तू जरी बाल ब्रह्मचारी असेल, जन्मतःच ब्रह्मचारी असेल, तरी परंतु तू ऊर्ध्वर येता आहे, तुझ्या बुभुक कारण त्या स्त्रिया गर्भवती होतील आणि तुझं ब्रह्मचर्यही ढळणार नाही. आणि तू श्री जे काही सीता मातेला वचन दिलं आहे ते सुद्धा पूर्ण होईल. म्हणून तू त्या ठिकाणी जा आणि पुढं तुझी सुटका मच्छिंद्रनाथ येतील आणि त्या ठिकाणी श्रीराज्यात मच्छिंद्रनाथ जातील आणि त्या ठिकाणी तुझी त्या वचनापासून मुक्तता होईल. असं ते वचन त्या ठिकाणी घेतलं आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणावरून निघालेले आहे. हिंगळा मातेच्या दर्शनाला मच्छिंद्रनाथ गेले. त्या ठिकाणी हिंगळा मातेच्या सेवकांनी त्या ठिकाणी द्वारपाळ होते, त्यांनी मच्छिंद्रनाथाला अडवलं आणि सांगितलं, तुला जाता येणार नाही, तुझा पाप पुण्याचा हिशोब तुला द्यावा लागेल. त्यावेळी मच्छिंद्रनाथानं सांगितलं, जीवनामध्ये मी जर काही पापच केलेलं नाही तर मला हिशोब द्यायचं कारण काय? आणि त्या ठिकाणी त्या भैरवाबरोबर युद्ध झालं. जे काही देवीचे भैरव होते त्यांच्याबरोबर युद्ध झालं, त्यांना मूर्छित केलं. आणि ही बातमी हिंगळा मातेला कळाली. हिंगळा माता त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाकडे धावत आले आणि मच्छिंद्रनाथाला आलिंगन दिलं आणि मच्छिंद्रनाथाला सांगितलं, तुझी काय इच्छा आहे? त्यावेळी मच्छिंद्रनाथानं सांगितलं, मला फक्त आपल्या ज्या काही शक्ती आहे त्या द्या. आणि त्या ठिकाणी हिंगळा मातेनं सुद्धा काही अस्त्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला दिलेले आहेत. आणि ते अस्त्र घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे जात असताना एका गावामध्ये मुक्काम केला. आणि मुक्काम केल्यानंतर त्या ठिकाणी काही असे टेंबे घेऊन त्या ठिकाणी जाताना दिसले. त्या ठिकाणी त्याने मच्छिंद्रनाथाने बघितलं तर कोण आहे, तर त्या ठिकाणी ते भूत त्या ठिकाणी जात होते त्या अरण्यामधून. आणि आता या भूतांचा खेळ केला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने त्या भूतांना अडवलं आणि जमिनीला चिटकवलं. अनेक अस्त्र होते, त्या अस्त्रांचा प्रयोग त्या ठिकाणी केला आणि त्या भूतावर चिटकवल्यानंतर जे भूत दररोज त्या वेताळाच्या हाजरीला जात होते, त्या वेताळाला कळलं की हे भूत पश्चिम भागातले भूत का आले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या भूतांना त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवलं. आणि पाठवल्यानंतर ते भूत आले, त्यांनी बघितलं हे भूत चिटकवलेले आहेत. त्याला भूतांना विचारलं काय झालं, त्यांनी सांगितलं, आम्हाला जमिनीला चिटकवलेलं आहे, आम्हाला पुढेही जाता येत नाही, जागाही सोडता येत नाही, कोणीतरी योगी आहे. आणि त्या योग्याचा तपास त्या ठिकाणी त्या भूतांनी केला. मच्छिंद्रनाथाकडे गेले. मच्छिंद्रनाथाला सांगितलं, या भूतांना मोकळं करा, सोडून द्या, आमच्या वेताळाशी तुम्ही वाईटपणा घेऊ नका, आमचा वेताळ खूप कठीण आहे. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, मला भूतावळ माहिती आहे, वेताळ माहिती आहे, तुमचा वेताळाला येऊ द्या, मी पाहतो. आणि त्या ठिकाणी ते भूतावळ गेले. वेताळाला खूप राग आला. ते वेताळ संपूर्ण अष्टभैरवासह सैन्य घेऊन
त्या ठिकाणी भूते वेताळ सर्व त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाबरोबर युद्ध करण्यासाठी आले आणि त्या सर्वांशी मच्छिंद्रनाथानं युद्ध केलं आणि त्या सर्वांना त्या ठिकाणी पराजित करून निश्चेष्ट अशा अवस्थेमध्ये सर्वांना टाकल्यानंतर सर्वांनी मच्छिंद्रनाथाकडे विनंती केली, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत, आम्हाला अभय द्या, आम्हाला वाचवा. आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही शरण आलात, तुम्हाला मी अभय देतो, परंतु एक वचन मला द्या की यापुढं या सृष्टीमध्ये जे कोणी भक्ती करतील, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ असेल, ज्यांच्या मुखामध्ये नाम असेल, त्यांना तुम्ही कधीही त्रास देणार नाही. आणि असं वचन त्या ठिकाणी घेतलं. म्हणून आजही जे माळकरी आहे त्यांना काही कशाची भीती नाही. देव उभा मागे पुढे उभी पुढे संकट. आमचा भगवंत आमच्या पाठीशी आहे. आमच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असेल तर आम्हाला भूतही काही करीत नाही आणि वेताळही काही करीत नाही, कारण हे वचन मच्छिंद्रनाथानं त्या भूतांकडून आणि वेताळांकडून घेतलेलं आहे. आणि पुढे नंतर मच्छिंद्रनाथ कालिका मातेच्या दर्शनासाठी गेले. कालिका माता म्हणजे जे शिवाच्या हातातलं जे काही अस्त्र होतं, ते अस्त्र अनेक युद्ध झाल्यानंतर त्या मातेनं त्या अस्त्रानं सांगितलं, आता मला विश्रांतीची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे, मला आता विश्रांती द्या, मी खूप थकलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या मातेला, कालिका मातेला त्या ठिकाणी विश्रांतीसाठी निद्रा अवस्थेमध्ये शिवानं स्थापन केलं. आणि त्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथाने त्या कालिका मातेला आवाहन केलेलं आहे. आणि त्या कालिका मातेला आवाहन केल्यानंतर कालिका मातेची निद्रा भंग झालेली आहे. आणि एखाद्याची जर निद्रा भंग झाली तर त्याचा राग किती येतो आपल्याला माहिती आहे. आपल्या जर कोणी झोप मोडली तर तिला निद्रेचं त्या ठिकाणी निद्रा अवस्थेमध्ये असलेल्या मातेला खूप राग आला, क्रोध आला आणि क्रोधाने प्रचंड अशी ती माता त्या ठिकाणी क्रोधायमान झालेली आहे कालिका माता. आणि मच्छिंद्रनाथाला सांगितलं, तू मला काय उठवलंस? त्यावेळी मच्छिंद्रनाथानं सांगितलं, मी साबरी विद्या मला मिळवायची, त्यासाठी आपलं सहकार्य पाहिजे. अरे तुला जर साबरी विद्या मिळवायची तर तू माझ्याकडे कशाला आला? आणि मी काय कुणाच्या, आणि सांगितलं, मी अशा सामान्य माणसाच्या हातामध्ये यायला मी काय सामान्य आहे का? अरे जी शिवाच्या हातामध्ये जी धारण झालेली आहे ती तुझ्यासारख्या साध्या माणसाच्या हातात यायला तुला काय वाटतं? आणि मच्छिंद्रनाथाची त्या ठिकाणी त्या मातेनं निंदा केली, तुझ्यासारख्या मशकाला मी प्रसन्न होणार नाही. आणि दोघांचं भांडण विकोपाला गेलं. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, देवीला आवाहन केलं, तुझी ही शक्ती मला दाखव. आणि दोघांनी एकमेकावर शक्तीचे प्रहार केले. आणि शक्तीचे प्रहार करीत असताना त्या वाताकर्षणाने त्या मातेला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये केल्यानंतर मातेनं शिवाचा धावा केलेला आहे. आणि माता त्या ठिकाणी शिवाचा धावा करते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्या ठिकाणी शिव प्रत्यक्ष प्रगट झालेले आहे. आणि शिवाने त्या मच्छिंद्रनाथाला कौतुक केलेलं आहे, मच्छिंद्रनाथाला हृदयाशी धरलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथाचं शौर्याचं कौतुक केलं. अरे जी कालिका माता माझ्या हातामध्ये होते, जिने अनेक युद्ध त्या ठिकाणी या कालिका मातेने जिंकलेले आहे, आणि तिला तू जिंकलं, खरोखरच तुझी शक्ती कौतुक करण्यासारखी आहे. आणि मच्छिंद्रनाथाचं कौतुक केलं. आणि त्या ठिकाणी त्या कालिका मातेला सांगितलं, तो आपलंही कार्य मच्छिंद्रनाथाचं पुढं करतोय, याच्या कार्यासाठी तुम्ही मदत करा. आणि कालिका मातेने सुद्धा मान्य केलं. आणि तिथून पुढं कालिका माता मच्छिंद्रनाथाला प्रसन्न झाली. आणि ज्यावेळी मच्छिंद्रनाथाला गरज पडेल त्यावेळी माता सहाय्य करायला वचनबद्ध झाली. आणि तिथून पुढे गेले. वीरभद्राशी युद्ध झालं. आणि
त्या ठिकाणी ते शिवगण होते. वीरभद्र हे शिवगण आहेत. त्यांच्याशी युद्ध झालं. युद्ध इतकं विकोपाला गेलं की त्या ठिकाणी स्वर्गातील देवताला येऊन त्या ठिकाणी दोघांचा त्या ठिकाणी सामोपचार करावा लागला. युद्ध थांबावं लागलं आणि दोघांची समजूत स्वर्गातील देवतांनी येऊन काढली. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं स्वर्गातील देवतांजवळ इच्छाने प्रगट केली की मला स्वर्गामध्ये यायचं आहे, स्वर्ग बघायचा आहे. आणि त्या मच्छिंद्रनाथाला सर्व देव स्वर्गामध्ये घेऊन गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ काही दिवस तिथं राहिले. स्वर्गाचे संपूर्ण ऐश्वर्य बघितलं, मनकर्णिकेचं स्नान केलं. आणि काही दिवसानंतर परत मृत्यू लोकामध्ये मच्छिंद्रनाथ आलेले आहे. आणि आल्यानंतर वज्रावती देवी त्या ठिकाणी अनेक ऋषींनी तप करून त्या ठिकाणी त्या देवीला यज्ञ केला होता. आणि त्या ठिकाणी त्या देवीसमोर अनेक असे कुंड होते. आणि त्या कुंडांचे त्या ठिकाणी बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथानं पुजाऱ्याकडे चौकशी केली, हे कुंड कशाचे आहे. त्यांनी सांगितलं देवदेवतांनी ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी हे स्नानासाठी स्वतंत्र कुंड प्रत्येकाने निर्माण केलेले होते. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं देवीला स्नान घालण्यासाठी स्वतंत्र कुंड त्या ठिकाणी निर्माण केला. अग्नी अस्त्रानं त्या कुंडातलं पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्यानं त्या मातेला वज्रावती देवीला स्नान घातलं. आणि त्या स्नानानं देवी प्रसन्न झाली. देवीनं सहाय्य केलं आणि काही अस्त्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना दिले. आणि मच्छिंद्रनाथ पुढे द्वारकेला गेले, कृष्णाचं दर्शन घेतलं. आणि कृष्णाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. आपल्याला कथा फक्त गोरक्षनाथापर्यंत न्यायची आणि आपल्याला कथेला विश्राम घ्यायचा. आपली वेळ त्या ठिकाणी फार लवकर संपायची, परंतु काय हरकत नाही, आपण वेगाने ती कथा त्या ठिकाणी पुढे नेत आहोत. अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी त्या रामवंशातील राजा पाशुपत दर्शनासाठी येत असताना मच्छिंद्रनाथाला त्या द्वारपालांनी जे काही पुढे सैनिक होते त्यांनी मच्छिंद्रनाथाला बाजूला ढकललं. कारण जर कुणी राजा येत असेल तर इतरांना बाजूला लोटलं जातं. मच्छिंद्रनाथाला त्याचा खूप राग आला आणि मच्छिंद्रनाथानं सांगितलं यांना शिक्षा द्यावी लागेल. आणि मच्छिंद्रनाथानं सांगितलं आता या शिपायांना शिक्षा देण्यापेक्षा आता या राजाला शिक्षा दिल्याशिवाय जमणार नाही. कारण चांगलं मोठं दुःख झाल्याशिवाय कळणार नाही. आता या सेवकांना शिक्षा करून काय तेच ते दिल्या कामाचे सांगितल्या कामाचे दिल्या भाकरीचे त्यांचं कर्तव्य आहे. राजा आल्यानंतर बाकीच्या प्रजेला बाजूला करायचं, त्यांनी लोटलं असेल, परंतु या राजाला आता सजा केली पाहिजे. म्हणून त्या राजाला दर्शन घ्यायला लागला राजा. आणि राजाला त्या जमिनीला चिटकून टाकलं. आणि राजा जमिनीला चिटकल्यानंतर सर्वांनी बघितलं, राजाला उठता येईना. अरे काय झालं म्हणून सर्वांनी कुणीतरी योग्याचा या ठिकाणी अपमान झाला आणि त्याचं हे कृत्य आहे म्हणून चौकशी केली. त्या ठिकाणी द्वारामध्ये मच्छिंद्रनाथ होते. मच्छिंद्रनाथाची सर्वांनी माफी मागितली. मच्छिंद्रनाथाचं त्या ठिकाणी जय जयकार केला आणि झालेली चूक मान्य केली आणि पाशुपत राजाला उठवण्यासाठी विनंती केली. मच्छिंद्रनाथाने सुद्धा दयावान संत असतात. राग जरी आला तरी परंतु दया सुद्धा खूप करतात. त्यांनी पाशुपत राजाला उठवलं. पाशुपत राजानं आदरातिथ्य केलं. योग्य असा सन्मान त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचा केला. सिंहासनावर बसवलं, पूजा केली. योग्य असा सन्मान केल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ संतुष्ट झाले. आणि मच्छिंद्रनाथानं त्या पाशुपत राजाला विचारलं आपली काय इच्छा आहे, सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. त्यावेळी त्या राजानं सांगितलं महाराज आपल्या जीवनामध्ये जर कोणी प्रसन्न झालं तर काय मागावं याचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे. आता देव प्रसन्न झाला ना, आपण जर काही मागायला लागलो. एका साधकाला असा प्रश्न एका वार्ताहरानं विचारला. तरुण वार्ताहर होता. त्या साधकाला विचारलं जर तुम्हाला देव प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागाल. तो साधक होता, त्यानं सांगितलं देव प्रसन्न झाल्यानंतर मागायलाच काय राहिलं. तर ज्याच्यासाठी मी एवढा खटाटोप करतो आणि तोच जर मला प्रसन्न झाला, माझ्या समोर उभा राहिला, तर मी मागण्यासारखं काय आहे, ज्याच्या पलीकडे मागण्यासारखं काहीच नाही. म्हणून देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहे आणि पाशुपत राजाला सांगितलं काय मागायचं ते मागा. राजानं सांगितलं मी अनेक दिवसापासून माझी इच्छा आहे, आमच्या वंशाच्या प्रभू रामचंद्राचं दर्शन मला प्रत्यक्ष व्हावं अशी माझी इच्छा आहे, परंतु ते होत नाही. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं सांगितलं काय हरकत नाही, तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि महालाच्या बाहेर आलेले आहे आणि आकाशामध्ये चाललेल्या सूर्याला
आपल्या शक्तीनं त्यांनी थांबवलेलं आहे आणि सूर्य थांबल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये त्या ठिकाणी हाहाकार झालेला आहे. सूर्य जर थांबला तर या विश्वाचं काय होईल? सूर्य पृथ्वीवर आणलेला आहे, त्या ठिकाणी अग्नीचे डोम झालेले आहे, परंतु पर्जन्यास्त्राच्या माध्यमातून तो संपूर्ण अग्नी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने शांत केलेला आहे. परंतु सगळीकडे सृष्टी थांबलेली आहे. संपूर्ण देवतांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, झालं काय? आणि त्या ठिकाणी सर्व देवता त्या ठिकाणी प्रगट झालेल्या आहेत आणि मच्छिंद्रनाथाला विचारलं, तुम्ही सूर्याला का थांबवलं? सांगितलं तुम्हाला की तुमचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. तुम्हाला किती जरी सांगितलं तर तुम्ही या ठिकाणी येणार नव्हते, म्हणून अगोदर मी सूर्याला थांबवलं आणि तुम्ही सर्व या ठिकाणी हजर झालात. या पाशुपत राजाच्या वंशामध्ये, तुमच्या वंशामध्ये हा राजा जन्माला आला. याला तुम्ही आजपर्यंत तुमची भक्ती करतो, याला कधी दर्शन दिलं नाही. तुम्हाला तुमच्या वंशामधल्या लोकांचं ध्यान पण नाही, म्हणून तुम्ही आता याला प्रत्यक्ष राम रूपामध्ये तुम्ही दर्शन द्यावं म्हणून मी सूर्य थांबवलेला आहे. आणि सर्व देवतांनी ते मान्य केलं. त्या ठिकाणी राम पंचायतनासह त्या ठिकाणी त्या पाशुपत राजाला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र भगवान, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र भगवान, सीतामाई, लक्ष्मण भैया आणि हनुमंतराया यांनी त्या ठिकाणी दर्शन पाशुपत राजाला दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सूर्याचं सुद्धा दर्शन सर्वांनी घेतलं आणि तिथून मच्छिंद्रनाथ निघालेले आहे. आणि त्या आपल्याला सांगितलं होतं, ज्या सरस्वती मातेला 12 वर्षापूर्वी भस्म चिमुटी दिलेली होती, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ परत आलेले आहे. मच्छिंद्रनाथाला परत ध्यान आलं की या राज्यामध्ये आपण एका स्त्रीला पुत्र प्राप्ती होण्यासाठी भस्म चिमुटी दिलेली आहे. आणि त्या नगरामध्ये मच्छिंद्रनाथ परत गेलेले आहे. आणि मच्छिंद्रनाथ परत गेल्यानंतर त्या गावामध्ये, त्या दारामध्ये मच्छिंद्रनाथ गेलेले आहे. त्या वाड्यासमोर मच्छिंद्रनाथ उभे राहिलेले आहे आणि दुपारची वेळ आहे. मच्छिंद्रनाथाने त्या मातेला आवाज दिलेला आहे, भिक्षान देही मा, अलक निरंजन भिक्षान देही मा. आणि त्या ठिकाणी ती माता भिक्षा घेऊन बाहेर आलेली आहे. आणि त्या मातेला बाहेर आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने विचारलं की तुला दिलेला पुत्र कुठं आहे? आणि पुत्र विचारल्यानंतर मातेच्या एकदम अंगामध्ये वीज चमकावी तशी वीज चमकलेली आहे. या साधूला आपण 12 वर्षापूर्वी पाहिलं होतं. या साधूनं आपल्याला भस्म चिमुटी दिली आहे आणि तोच साधू आपल्या दारामध्ये आज पुन्हा आपला पुत्र कुठे आहे म्हणून विचारतोय. सरस्वती माता घाबरलेली आहे, काय बोलावं साधू समोर तिला कळेना. तिने त्या साधूचे पाय धरलेले आहे आणि माफी मागितलेली आहे, साधू महाराज मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, ती भस्म चिमुटी मी घेतली नाही, मला कळलं नाही, तुम्ही दिलेला परीस मी टाकून दिलेला आहे, मी अभागी आहे, माझ्या प्रारब्धामध्ये नव्हतं, मी ती भस्म चिमुटी त्या उकिरट्यामध्ये टाकलेली आहे. मच्छिंद्रनाथाने आपला क्रोध आवरला आणि त्या मातेला सांगितलं, ठीक आहे, आता ती भस्म चिमुटी कुठं टाकली ती तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला ती सरस्वती माता घेऊन गेलेली आहे. आणि घेऊन गेल्यानंतर त्या उकिरडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि उकिरडा दाखवल्यानंतर त्या ठिकाणी उकिरडा दाखवला आणि त्या ठिकाणी त्या उकिरड्यामधील मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे, आदेश आलोक निरंजन आदेश. त्या ठिकाणी आवाज दिल्याबरोबर आतून आदेश असा आवाज आलेला आहे. गोरक्षनाथाने आतून आवाज दिलेला आहे. 12 वर्षाचा गोरक्षनाथ त्या गौरी भस्मातून बाहेर आलेला आहे. दैत्यमान असं तेज त्या ठिकाणी त्या बालकामध्ये आहे. आणि असा गोरक्षनाथाचा जन्म या ठिकाणी सादर झालेला आहे. गोरक्षनाथाला बाहेर काढलं, गोरक्षनाथाला हृदयाशी धरलेला आहे आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आणि आज आपली कथा या ठिकाणी या गोरक्षनाथाच्या जन्माच्या ठिकाणी आपण विश्राम घेणार आहोत. आणि पुढे ही कथा, पुढे गोरक्षनाथाला गुरुदीक्षा देऊन गोरक्षनाथाला सनात करवणार आहेत मच्छिंद्रनाथ. ही कथा आपण उद्या बघणार आहोत. तत्पूर्वी या कथेसाठी ज्यांनी साथ संगत केली अशा सर्व व्यासपीठावरील गुणीजनांचं मी आभार मानतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण पगारे महाराज, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज लकारे, हरिभक्तपरायण दत्तू पाटील सिनगर, त्याचप्रमाणे माणिक महाराज टेके आणि या सर्वांचा आवाज आपल्यापर्यंत अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं पोहोचवला असे आमचे गोकुळ महाराज, त्यांच्या सिस्टीमला सुद्धा धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे काल मला माहिती नव्हतं, परंतु त्यांचा आभार मानायचं माझ्याकडून राहून गेलं, कारण मी काही
कायम कथा करणारा कथाकार नाही, त्याच्यामुळं माझ्याकडून अनेक गोष्टी चुकतील, मागं पुढं होईल, कुणाचं नाव घ्यायचं राहील, कारण कथा फार मोठी आहे, कथा आपल्याला वेगाने घ्यायची, म्हणून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्या कृपा करून मला माफ करा. आपण सर्व मोठ्या मनाचे आहात. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या कालचं जे काही शूटिंग केलं ते यश महाराज लकारे यांनी ते शूटिंग करून यूट्यूबवर त्या ठिकाणी टाकलं आणि एक साधी कथा त्या ठिकाणी यूट्यूबवर टाकून त्यांनी त्या कथेचा प्रचार प्रसार केला. या कथेचा म्हणजे माझा प्रचार करण्याऐवजी त्यांनी नाथांचा प्रचार केलेला आहे. कारण हा माझा प्रचार नाही, ही नाथांची कथा आहे. या ठिकाणी मी कुणीच नाही, ही सर्व नाथांची कृपा आहे. या ठिकाणी बसल्यानंतर मी आपल्यातलाच एक आहे, परंतु मी जे बोलतो हे नाथांच्या कृपेनं बोलतो. या ठिकाणी बोलवणारा धनी हा वेगळाच आहे. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाच आहे. या ठिकाणी सद्गुरू योगीनाथ सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा असतील, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज असतील, यांच्या आमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद आहे. आणि तसेच आपण सर्वजण आमच्या भोजड्याहून आलेले आमचे सर्वच भजनी मंडळातील आमचे सदस्य, आता सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी अशक्य आहे, कारण संपूर्ण असलेले संपूर्ण माझ्या ओळखीचे आहेत. आमचे गलांडे नाना असतील, त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील सिनगर असतील, आणि आमचे परमस्नेही जे नाथ भक्त आहेत. आणि आम्ही ज्या ओंकार बापूंच्या माध्यमातून या नाथ प्रेरणा आम्ही घेतलेली आहेत, अशा आमचे गुरुबंधू शिवाजीराजे ठाकरे आले, परंतु ते मागे बसले. त्यांनी या ठिकाणी पुढे यायला हवं होतं, कारण ही आपली नाथांची कथा आहे. या ठिकाणी आपल्याला ओंकार सिंग बापूंनी सुद्धा आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, त्यांचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादानं अडबंगीनाथाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. अडबंगीनाथ दिंडीमा सोहळा जात असताना या ठिकाणी मला प्रवचन करणं किंवा कीर्तन करणं ही कुठलीच गोष्ट ज्ञात नव्हती, परंतु एक भजनी म्हणून त्या दिंडी सोहळ्याबरोबर जात असताना